तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये 6वीचा जो अभ्यासक्रम आहे तो 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये बदललेला आहे. विषय आहे गणित आणि त्याच्यातलं प्रकरण क्रमांक 5 आहे मसावी आणि लसावी. तर त्याचा जो स्वाध्याय 5 आहे तर तो स्वाध्याय 5 जो पूर्ण स्वाध्याय आहे तर त्याची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यातलं पहिलं आहे अचूक पर्याय निवडा, म्हणून हा पहिला प्रश्न आहे. आणि त्याच्यातला पहिला आहे 75 या संख्येचा सर्वात लहान मूळ अवयव कोणता, ते लिहायचं आहे. आता समजा 75चे जर मी अवयव पाडायला घेतले तर याला पहिल्यांदा 2 ने भाग जाणार नाही, पण 7 अधिक 5 केलं तर 7 आणि 5 किती येतात? 12. म्हणजे 3च्या पाड्यात 12 आहे, म्हणजे याला 3 ने भाग जाणार. तर याला 3 ने भाग घालवल्यावर किती येणार? 25. आता यावरूनच कळालं असेल तुम्हाला सर्वात लहान मूळ अवयव कोण आहे? 3. पण आपण आपलं काम पूर्ण करूया. 5 5 25 आणि परत 5 1 5. पण सर्वात लहान अवयव कुठला? याच्यातला लहान मूळ अवयव कोणता आहे? 3. ओके. त्याच्यानंतर 17 आणि 18 या संख्यांचा सर्वात लहान सामायिक विभाजक कोणता? 17 आणि 18. तर यांना भाग जाणाऱ्या संख्या जर आपण लिहिल्या तर मग आपल्याला लक्षात येईल. अतिशय सोपं आहे. तर 17 ही मूळ संख्या आहे. तर 17चे विभाजक काय येणार? 17चे विभाजक येणार 1 आणि 17. आणि 18चे कुठले येणार? 18ला 1 ने भाग जातोय, 2 ने, 3 ने, 6, 9 आणि 18. तर याच्यामध्ये सर्वात लहान कोण आहेत विभाजक? दोघांचाही सामायिक लहान विभाजक 1. ओके. त्यामुळे पर्याय कुठला येणार? पर्याय अ 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. तर आता आपण त्यातला प्रश्न क्रमांक 2 जो आहे तर तो बघूया. प्रश्न क्रमांक 2 त्याच्यामध्ये आहे खालील विधानांसमोर सत्य की असत्य ते लिहा. तर ही 4ही उदाहरणं जी आहेत त्याचं आपण सविस्तर उत्तर बघणार आहे. तर पहिले 2 बघूया, त्याच्यानंतर मग पुढचे 2 असं करूया. तर याच्यामध्ये पहिलं आहे प्रत्येक मूळ संख्येचे फक्त 2च अवयव असतात. तर हे उत्तर काय आहे? तर हे उत्तर सत्य आहे. कारण मूळ संख्येच्या व्याख्येनुसार कोणत्याही मूळ संख्येला फक्त 1 आणि ती स्वतः संख्या असे 2च अवयव असतात. जसं की समजा 17 ही संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, त्याचे 2च अवयव असतात, 1 आणि 17. कारण त्या संख्येला 2च संख्येने भाग जातो, 1 ने आणि स्वतः त्या 17 ने. त्यामुळे मूळ संख्येला एकूण 2 अवयव असतात. हे उदाहरण काय आहे किंवा विधान काय आहे? सत्य आहे. त्यानंतर 2 मूळ संख्यांचा गुणाकार नेहमी मूळ संख्याच येतो. आता समजा हे विधान काय आहे? पहिल्यांदा तर हे विधान असत्य आहे. तर उत्तरामध्ये पहिलं काय लिहिणार? हे विधान असत्य आहे. कारण समजा 2 आणि 3 या मूळ संख्यांचा गुणाकार घेतला तर बेत्रिक किती येणार? तर बेत्रिक येणार 6 येणार. मग 6 ही कसली संख्या आहे? संयुक्त संख्या. त्यामुळे मूळ संख्याच असतो. हे जे उदाहरण आहे ते असत्य आहे, चुकीचं आहे. आता त्याच्या पुढचं आहे मसावी हा लसावीचा विभाजक असतो. तर मसावी हा लसावीचा विभाजक असतो हे जे विधान आहे तर हे विधान काय आहे? सत्य आहे. हे सत्य आहे. कारण का? समजा 12 आणि 18चा मसावी घेतला आपण तर तो किती येतोय? 6 येतोय. आणि लसावी किती येतोय? 36. मग 36ला कितीने भाग जाणार? 6 ने भाग जाणार. 6 6 36. तर त्याला पूर्ण भाग जातो. ओके. त्याच्यानंतर म्हणजे हे विधान काय आहे? सत्य आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो लसावी हा दिलेल्या संख्येपेक्षा मोठा किंवा त्या संख्येमधील सर्वात लहान संख्ये एवढा असतो. तर याच्यामध्ये दिलेल्या संख्येपेक्षा मोठा हे बरोबर आहे, पण किंवा जे पुढचा भाग दिलाय ते चुकीचा आहे. तर तो लहान संख्ये एवढा असत नाही, तर सर्वात मोठ्या संख्ये एवढा असतो. मोठ्या संख्ये एवढा किंवा त्याच्यापेक्षा मोठा असतो. सर्वात लहान संख्ये एवढा नसतो. त्यामुळे हे विधान काय आहे? हे जे विधान दिलेलं आहे ते असत्य आहे, चुकीचं आहे. ओके. तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. खालील संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहा. त्यातली पहिली संख्या आहे 91. तर 91 जर लिहायची असेल तर पहिल्याची हे करताना 91चे अवयव पाडायला घ्यायचे. याच्यात तुम्ही 2 3 4 किंवा 2 3 5 करत बसलात तर ते होणार नाही. तर तुम्हाला डायरेक्ट कशाने भाग लागणार आहे? त्याला 7 ने. मग 91ला 7 ने जर भाग घालवला तर उत्तर किती येणार? 91. म्हणजे 91ला जर 7 ने भाग घालवला तर उत्तर येणार 13. आणि परत 13चे अवयव 13 1 13. हे करून बघा हवं तर. 91 भागिले 7 बघा, हे किती येणार? 7 1 7 उरले 2 21 7 3 21. ओके. तर हे नक्कीच किती येणार आहे? 13 येणार आहे त्याला 7 ने भाग घालवल्यावर. मग 91चा तुम्हाला गुणाकाराच्या स्वरूपात कसं लिहिता येणार? 91 7 गुणिले 13 हे त्याचे अवयव येणार. कारण 13 ही मूळ संख्या आहे, 13ला फक्त 13नेच भाग जाणार. ओके. त्यामुळे त्याला मी डायरेक्ट 13 लिहिलं. दुसरं उदाहरण आहे 160चं. ओके. इथे 160 आहे. तर 160च्या मध्ये
तर घेऊया पहिल्यांदा 160. 160ला सॉरी, जर मी 2 ने भाग घालवला तर 82 16 आणि वरची एक शून्य म्हणजे 80. 80ला 2 ने भाग घालवला 40. 40च्या निम्मे केले, 2 ने भाग घालवला 20. 20ला 2 ने भाग घालवलं 10. परत 10ला जर मी 2 ने भाग घालवलं 5 आणि शेवटी 5ला जर 2 ने भाग घालवला, सॉरी 2 ने नाही जाणार, 1 ने, म्हणजे त्या 5 ने जाणार, 5 1 5. ओके, तर हे त्याचे अवयव होणार. म्हणजे थोडक्यात 160च्या बाबतीत मी गुणाकाराच्या स्वरूपात कसं लिहू शकतो? 2 किती वेळा आहे बघा, 1 2 3 4 5. 1 2 3 4 5, 5 वेळा गुणिले आणि मग शेवटी आहे 5 गुणिले 5. तर हे होणार 160चं. आता त्याच्या पुढचा एक आणखीन आहे 89. जर 89च्या बाबतीत तुम्ही करायला गेलात तर 89 ही संख्या आहे, तर 89 ही मूळ संख्या आहे. तर 89 एक्के किती येणार? 89. त्याला बाकी कशानेही भाग जाणार नाही. म्हणजे 89 कसं लिहिता येईल तुम्हाला गुणाकाराच्या स्वरूपात मूळ संख्यांच्या? 89 बरोबर 89. तर हे त्याचा नंबर जो आहे, नंबर क्रमांक 3 आहे त्याचा. तर ते असंच लिहा, त्याचे अवयव पण 89च येतात. 89 बरोबर 89 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये जो आहे तो आहे खालील संख्यांचा मसावी काढा. तर मसावी काढताना याच्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचे अवयव पाडायचे, जसे आपण वरती पाडले अवयव तसे अवयव पाडायचे. आता 21 आणि 42 हे पहिलं सोडवायला घेऊया. 21ला 2 ने भाग जाणार नाही, तर 3 ने जाणार. 3 7 21 आणि 7 1 7. तसं 42चं जर केलं आपण तर 42ला पहिल्यांदा 2 ने भाग जाईल. तर 2 ने भाग घालवल्यावर किती येणार? 21. 21ला 3 ने भाग घालवल्यावर 7 आणि 7 1 7. आता जर मसावी पाहिजे असेल तर मसावीला आपण काय करणार बघा, मसावी करत असताना, शोधत असताना फक्त सामायिक अवयव घ्यायचे. दोघांमध्ये कोण सामायिक आहेत? तर इकडे 3 आहे आणि इथं पण 3 आहे, तर 3 लिहिलं. इथे 7 आहे, तर इथं पण किती आहे? 7. तर 3 गुणिले 7 म्हणजे मसावी किती आला? 21. 21 हे त्याचं अचूक उत्तर आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे 17 आणि 9. त्याचं उत्तर तिथे लिहून ठेवा. आता आपण दुसरं बघणार आहे. तर दुसरं आहे 17 आणि 9. 17 ही मूळ संख्या आहे, तर त्याचे अवयव येताना 17 1 17 एकच येणार, ते 17 1 17. 9चं काय होणार? 9ला 3 ने भाग घालवला, 3 त्रिक 9 आणि 3 1 3. तर मसावी बरोबर इकडं इथे दोघांच्या मध्ये 17 आहे का? तर नाहीये. 3 दोन्हीकडे आहे का? नाहीये. म्हणजे सगळेच असामायिक आहेत. म्हणजे कुठले सॉरी, असामायिक घ्यायचे नाही त्याच्यात. सॉरी, जस्ट अ मिनिट. हा, इथे जर बघितलं आपण तर हा 17 आहे आणि इकडं 3 आहे. म्हणजे कुणीही सामायिक नाही आहे याच्यात. ओके, जस्ट अ मिनिट. तर कुणीही ज्यावेळी सामायिक नसेल त्यावेळी त्यांचा मसावी घ्यायचा, दोन्हीकडे असणारा 1. बघा, ज्यावेळी तुम्हाला दोघांमध्ये कुणीही सामायिक मिळत नाही त्यावेळी सामायिक म्हणून कुणाला घ्यायचं? 1 घ्यायचं. म्हणजे 17 आणि 9 यांचा मसावी किती येणार? 1 येणार. ओके, त्यानंतर तिसरं बघूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये इथे पहिली संख्या आहे 120. तर त्याच्या अवयव पाडताना पहिल्यांदा कितीने भाग जाणार? जस्ट अ मिनिट. तर इकडे घेऊया जरासं आपण. ओके, 120 जर समजा त्याचे अवयव पाडायचे, त्याला 2 ने भाग घालूया. 120च्या निम्मे किती येणार? 60. 60च्या निम्मे किती येणार इथे? 30. 30च्या निम्मे केले तर 15. 15ला 2 ने भाग जाणार नाही, आता 3 ने भाग जाणार. 3 5 15 आणि शेवटी 5 1 5. 1 आलं की थांबायचं. परत दुसरी संख्या कुठली आहे यातली? तर दुसरी संख्या आहे 180. 180ला 2 ने भाग घालवला तर किती येणार? 90. 90ला 2 ने भाग घालवला 45. 45ला 3 ने भाग घालवलं 15. परत 3 ने भाग घालवलं 5 आणि परत 5 1 5. परत 240. तर 240ला 2 ने भाग घालवला 120. 120ला 2 ने भाग घालवला 60. 60ला 2 ने भाग घालवला 30. 30ला जर 2 ने भाग घालवला 15. ओके, आणि मग 15ला जर भाग घालवायचा असेल तर पहिल्यांदा 3 ने भाग जाणार. तर इथे 3 ने भाग घालवला तर येणार 5 आणि परत 5 1 5 लास्ट. जस्ट अ मिनिट. तर इथे येणार 5 5 1 5. 1 राहिले.
आता मसावी काढताना काय करणार आपण, तिन्हींमधले सुद्धा सामायिक, तिघांच्या मध्ये जे जे सामायिक असणार आहेत ते, जसं की इथं 2 आहे प्रत्येक ठिकाणी, तर तो 2 येणार प्रत्येकातला. मसावी बरोबर प्रत्येक ठिकाणांमधला 2 आहे. तर प्रत्येकामध्ये कोण सामायिक आहेत, याच्यात 2 आहे, इथेही 2 आहे आणि इथं सुद्धा 2 आहे. तर तिघांमध्ये असणारा 2 हा सामायिक आहे. तिघांमध्ये पाहिजे, इथेही 2 आहे, इथेही 2 आणि इथेही 2 आहे. त्याच्यानंतर इथे 3 आहे, इथलाही 3 आहे आणि हाही 3 आहे. आणि लास्ट तिघांमध्ये कोण संख्या आहे, 5 ही संख्या. तर यांचा काय येणार, गुणाकार येणार. आता गुणाकार करायला घेऊया आपण. इथे गुणाकारामध्ये जर बघितलं तुम्ही, तर हे येणार बेदुनी 4, परत 3 आणि 5 केलं, 3 5 15, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केला 4 आला, 3 आणि 5चा गुणाकार केला 15 आला, आणि 15 गुणिले 4 केल्यावर किती येणार, 60. म्हणजे मसावी किती येणार सांगा, मसावी बरोबर 60. हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. तर आता प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालील संख्यांचा लसावी काढा. तर त्याच्यामधलं पहिलं उदाहरण आहे 11 आणि 16. तर हे सोडवायला घेऊया पहिलं. तर आता 11चे अवयव पाडताना पहिलं काय येणार, 11 मूळ संख्या, 11 एके 11. तसं जर 16चे अवयव मला पाडायचे असतील, तर 16चे अवयव पाडताना मी याला 2 ने भाग घालवणार, 2 16, परत 2 ने भाग घालवणार, किती येणार हे, तर हे येणार 4. 4ला परत 2 ने भाग घालवणार 2, आणि 2ला 2 ने भाग घालवल्यावर 1. तर आता मला काय काढायचं, याच्यातून लसावी काढायचं. तर इथं असं लिहिणार, लसावी बरोबर. तर सगळ्यात पहिल्यांदा काय बघायचं, दोघांमध्ये कोणी सामायिक आहे का. तर इकडे किती आहे, 11 आहे, आणि इकडे सगळेच 2 आहेत, तर त्याच्यात कुणीही सामायिक नाही आहे. तर मग काय करायचं, 11 गुणिले हे सगळे 2 2 2 घ्यायचे आहेत. तर आता मी घेताना काय करेन, इथं बघा सगळे 2च आहेत, तर उगाच लिहित बसण्यापेक्षा किंवा लिहूया आपण 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. ओके. तर आता हे केलं, कारण हे सगळेच असामायिक अवयव आहेत, त्याच्यात कुणीच सामायिक नाही आहे. मग आता सरळ आपण सोपं असं केलं, 11 आणि 2चा 4 वेळा गुणाकार म्हणजे किती, 16. तर 11 गुणिले 16 म्हणजे किती येणार, 16 एक्के 16, हातचे 1 येणार, हातच्या 1 आला की किती होणार, ते परत 16 एक्के 16 आणि 17. म्हणजे पहिल्याचा जो लसावी येणार तो किती येणार, 176 येणार. आता हा 176 आल्यानंतर तिथे लिहा पहिल्या उदाहरणाचा लसावी 176. आता दुसरं उदाहरण बघूया, 7 आणि 49 याच. तर यांचा लसावी काढत असताना पहिलं इथे पहिला जो अवयव घ्यायचा तो घ्यायचा 7. तर 7चा अवयव 7 मूळ संख्या म्हणजे 7 एक्के 7. तसं 49ला 2 3 5 यापैकी कुणीही भाग जाणार नाही, डायरेक्ट 7 न जाणार, 7 7 49, 7 एक्के 7. मग आता काय काढायचं आपल्याला, लसावी. लसावी म्हणजे दोन्ही सामायिक आणि असामायिक दोन्ही अवयव घ्यायचे, म्हणजे इकडचा 7 आणि इकडचा 7 हे दोघं सामायिक आहेत. ओके. आता कोण राहिला असामायिक अवयव, हा 7 राहिला. ओके, म्हणजे सामायिक 7 आणि दुसरा पण असामायिक जो सामायिक नाही आहे तो पण 7. 7 7 49, म्हणजे याचा लसावी किती झाला, लसावी बरोबर 49. तर हे पण उत्तर लिहून घ्या. आता आपण त्यातलं तिसरं बघूया उदाहरण. तिसऱ्या उदाहरणामध्ये 16 48 आणि 6 या 3 संख्या आहेत. तर याच्यातल्या एक एक संख्या घेऊया. पहिली आहे 16. 16चे आत्ताच बघितले आपण, पे 8 16, 8ला 2 ने भाग घालवला 4, 4ला 2 ने भाग घालवला 2, आणि परत बे एक्के बे, म्हणजे 4 वेळा 2 आले. त्याच्यानंतर 48. तर 48ला पहिला 2 ने भाग घालवला, तर तो किती येणार, 24. 24ला 2 ने भाग घालवला 12, 12ला 2 ने भाग घालवला किती आले, 6, 6ला 2 ने भाग घालवला 3, आणि परत 3 एक्के 3. ओके, 1 आलं की थांबायचं, आणि सगळ्यात शेवटची संख्या आहे 6. तर 6चे काय येणार, 2 ने भाग घालवला, 2 त्रिक 6 आणि 3 एक्के 3. तर आता काय शोधायचं आपल्याला, ते तुम्ही खालच्या ओळीला लिहून घ्यायचं. मी इथे समोर लिहितो, लसावी बरोबर पहिल्यांदा कोण सामायिक आहेत बघायचं तिघांच्या मध्ये. तर तिघांच्या मध्ये कोण आहे, 2 2 2. तर हा 2 सामायिक आहे. आता परत आणखीन कोण आहे का, तिघांच्या मध्ये नाहीये. मग दोघांच्यात असणारे घ्यायचे, म्हणजे इथला 2 हा आणि हा 2. ओके, दोघांच्या मध्ये सामायिक असलेला. परत इथला 2 हा आणि हा एक 2, तर हा सुद्धा आला 2. परत हा 2 शेवटचा आणि हा समोरचा 2. तर हे सगळे सामायिक झाले. ओके, हे झाल्यानंतर आता आणखीन इकडं कोण आहे, हा 3 आणि इथला 3. तर हे झाले सामायिक. म्हणजे पहिल्यांदा तिघांच्या मधले सामायिक बघायचे, दोघांच्यातले सामायिक बघायचे, आणि हे करून असामायिक काही राहिले का, म्हणजे जे कशातच नाही आहेत सामायिक, तर हे काही शिल्लक राहत नाही याच्यात. मग आता हे किती येणार, 2 2 4,
परत याला 2 गुणिले 2 केले तर ते पण किती येणार? सॉरी, 2दा गुणाकार झाला 4 आणि 3. तर आता पुढचं जर उत्तर पाहिजे असेल तर इथं किती येणार आहे? 4 चोक 16 आणि 16 गुणिले 3, 16 त्रिक किती येणार? 48. तर याचं अचूक उत्तर किती असणार आहे? लसावी बरोबर 48. तर आता त्याच्यातला जो प्रश्न क्रमांक 6 आहे, तर तो प्रश्न क्रमांक 6 बघूया. 2 संख्यांचा गुणाकार जो आहे तो 120 आहे. त्यांचा लसावी 60 असेल तर त्यांचा मसावी किती असेल ते शोधून काढायचं. तर याच्यासाठी एक सूत्र वापरायचं आपण. तर हे असं लिहून घेताना पहिली संख्या, मी शॉर्टमध्ये प लिहिलंय, तुम्ही पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. तर लिहिताना पूर्ण वाक्यातल्या, मी लिहिताना शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे. तर आता इथं पहिली संख्या आणि दुसरी संख्या असं दिलेलं नाही, पण 2 संख्यांचा गुणाकार डायरेक्ट किती आहे म्हणून सांगितलंय? 120. म्हणजे या दोघांचा गुणाकार किती आहे? 120. हे सूत्र आहे, लक्षात ठेवा. हे वापरायचं, ते काय आहे? सूत्र आहे. कंसात हवं तर लिहून ठेवा. बरं, आता मसावी किती विचारलं, त्यामुळे मसावी शोधायचं आहे. मी फक्त म लिहितो, तुम्ही लिहिताना मसावी लिहा. आणि लसावी किती आहे म्हणून सांगितलं? तर लसावी बरोबर 60. आता ते झाल्यानंतर पुढची स्टेप बघूया इथं आपण. जर का तुम्हाला मसावी पाहिजे असेल तर त्यासाठी या गुणिले 60ला 120 कडे बोलवायचं. आता हा नियम तुमच्यासाठी कदाचित नवीन असेल, जर 5वीला काही झालं नसेल तर. तर बघा, इथे गुणिले आहे, तो इकडे येऊन काय होणार? भागिले होणार. आणि भागिले आपण आता इथनं पुढे कसं लिहिणार आहे? इथनं पुढच्या येते छेदात लिहायचे 60. किती लिहायचे? छेदामध्ये 60. आता हे 60 लिहिल्यानंतर इथे काय होणार? शून्याला शून्य जाणार, 6 एके 6 आणि 6 दोन्ही 12. म्हणजे मसावी किती आला त्याचा? मसावी बरोबर 2. मग पूर्ण वाक्यात लिहा. दिलेल्या उदाहरणामध्ये मसावी 2 आहे असं वाक्य शेवटी लिहायला विसरू नका. आता त्यातला आपण दुसरा प्रश्न बघूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये एक संख्या व 16 यांचा मसावी 4 आहे व लसावी 48 आहे. तर ती संख्या कोणती ते शोधायचं. आता इथे तुम्हाला ते मगाचं सूत्र वापरावं लागणार. तर ते सूत्र काय आहे? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. हे काय लिहिलेलं आहे मी? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. तर हे पूर्ण शब्दामध्ये लिहा, लिहिताना असं शॉर्टमध्ये लिहू नका. तर काय सूत्र लिहिलं मी? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. आता किमती टाकूया. तर एक संख्या म्हटलं म्हणजे पहिली संख्या काही दिलेली नाही आपल्याला, तर आहे तसं लिहूया, पहिली संख्या. दुसरी संख्या मात्र दिलेली आहे, किती आहे? 16. बरं, त्यांचा मसावी किती आहे म्हणून सांगितलंय? 4. आणि लसावी किती आहे? 48. तर आता जर का तुम्हाला पहिली संख्या पाहिजे असेल तर हा जो तुम्हाला गुणिले 16 दिसतोय त्याला इकडे आणा. म्हणजे 4 गुणिले 48 भागिले किती करणार रे? 16. म्हणजे गुणिलेचे काय झाले? गुणिले ह्या बाजूला येऊन भागिले झाले. आणि भागिले लिहिताना आता मोठ्या वर्गामध्ये आपण काय करतो? छेदामध्ये लिहितो. ओके, म्हणजे याला आपण छेदामध्ये लिहिलं म्हणजे भागलं. तर चला 16ने पहिल्यांदा भागूया. 16 एक्के 16 आणि 16 त्रिक 48 म्हणजे 3 आले. तर आता काय उरलं बघा याच्यात? तर याच्यामध्ये उरला 4 गुणिले 3. 4 आणि 3 वरचा गुणाकार राहिला. तर 4 त्रिकम किती आले? 12. म्हणजे ती पहिली संख्या किंवा जी आपल्याला संख्या माहीत नाही आहे त्यातली पहिली संख्या किती असणार आहे? 12. हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे. आणि तेच इथं लिहायचं. तर ती संख्या काय असेल? तर ती संख्या 12 असेल किंवा आहे असं वाक्य लिहा. शेवटचं वाक्य लिहा, ती संख्या 12 आहे. तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया त्याच्यातला. एका सुताराकडे 2 लाकडी पट्ट्या आहेत. एका पट्टीची लांबी आहे 54 इंच आणि दुसऱ्या पट्टीची लांबी आहे 72 इंच. त्याला या दोन्ही पट्ट्यांचे समान लांबीचे तुकडे करायचे. दोन्ही पट्टींचे समान लांबीचे तुकडे करायचे जेणेकरून लाकडी पट्टी शिल्लक राहणार नाही. तर त्याने पट्ट्यांचे जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करावेत की जेणेकरून दोन्ही पट्ट्या त्यातून काय होणार नाहीत, दोन्ही ज्या पट्ट्या आहेत त्यांचा वापर होईल आणि सगळ्यांचे तुकडे समान होतील, काहीही शिल्लक राहणार नाही. तर प्रश्नामध्ये जर जास्तीत जास्त हा शब्द असेल तर लक्षात ठेवायचं आपल्याला मसावी शोधायचे. आणि मसावी शोधण्यासाठी काय करायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांचे मूळ अवयव काय आहेत ते शोधायचं. ओके, त्याचे अवयव पाडायचे. पहिल्यांदा आपण घेऊया 54. 54चे पाडायचे असतील तर पहिला 2ने भाग घालवायचा. तर 54ला 2ने भाग घालवल्यानंतर 27. 27ला 2ने जाणार नाही पण 3ने जाऊ शकतो. तर 3 9 27, परत 3 त्रिक 9 आणि परत 3 एक्के 3.
ओके, म्हणजे एक उरले की थांबायचं, इथे एक उरलेला आहे. तसा आता पुढचा घ्यायचा 72. तर 72ला समजा मी 2ने भाग घालवला, तर 72ला 2ने भाग घालवल्यावर 2 त्रिक 6 आणि 1 उरल्यानंतर ते 2 सक्क 12, 36. 36ला 2ने भाग घालवला तर 18 येणार. 18ला 2ने भाग घालवला 9 येणार. 9ला 3ने भाग जाणार, 3 त्रिक 9 आणि परत 3 एक्के 3. आता आपल्याला काय करायचं, या दोघांचा तुम्ही खालच्या ओळीला आल्या, मी इथे समोरच लिहितो, मसावी बरोबर मसावी शोधून काढायचा. तुम्ही हे 2 अवयव काढल्यानंतर खाली वहीमध्ये खाली लिहून घ्या. आता त्याच्यात इथे जर बघितलं मसावी, तर दोघांमधले सामायिक अवयव काढूया. जसं की इथे पहिल्यांदा आहे, इथे बघा इथे 2 आहे, तर इथं पण 2 आहे, त्यामुळे 2 आला त्याच्यामध्ये. परत इथेही 3 आहे, तर इथं पण कोण आहे 3. ओके, 3 आले. ते आल्यानंतर इथं एक 3 आहे अवयव आणि इथं पण 3 आहे. ओके, 3 आले. परत आता बघा कोणी आहे का सामायिक, तर नाही आहे. इकडं 2 2 राहिले आणि इकडं 3 राहिलं. तर मग आता सामायिक अवयव संपले आणि मसावीमध्ये फक्त आपल्याला सामायिक अवयव लागतात. 2 त्रिक 6 आणि 6 त्रिक 18. तर त्याचं उत्तर काय लिहिणार तुम्ही, इथून सुरुवात करायचं. त्याने पट्ट्यांचे जास्तीत जास्त किती शब्द काढायचा, कितीच्या ठिकाणी काय ठेवायचं, 18 इंच. कारण हे सगळं इंचामध्ये दिलंय ना आपल्याला. 18 इंचाचे तुकडे करावेत. 18 इंचाचे तुकडे केले की छोट्या पट्टीचे 3 होतील, 18 त्रिक 54, आणि मोठ्या पट्टीचे 4 होतील. पण ते काय आपल्याला लिहायचं नाहीये त्याच्यात. तर काय करायचं आपण, 18 इंच त्याने पट्ट्यांचे, त्याने किंवा सुताराने पट्ट्यांचे जास्तीत जास्त 18 इंच लांबीचे तुकडे करावेत. एवढं वाक्य शेवटी लिहायचं, कारण हे शाब्दिक उदाहरण आहे. तर आता त्याच्यातला प्रश्न क्रमांक 4 आहे, तो बघूया. समीप जवळ 84 आंबे आणि 105 सफरचंदे आहेत. त्याला ही फळे खोक्यांमध्ये ठेवायची आहेत, जेणेकरून प्रत्येक खोक्यात फळांची संख्या समान असेल आणि एका खोक्यात फक्त एकाच प्रकारचे फळ असेल. त्याने एका खोक्यात जास्तीत जास्त किती फळे ठेवायची हे विचारलं. पहिला जास्तीत जास्त विचारलं, एका खोक्यामध्ये किती ठेवायची. फळे ठेवण्यासाठी त्याला कमीत कमी किती खोके लागतील. आता इथं जास्तीत जास्त किती फळे असं विचारलेलं आहे एका खोक्यामध्ये. जर संख्या समान ठेवायची तर जास्तीत जास्त किती, हे जर उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला आधी मसावी काढावं लागेल. तर मसावी काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे 2 संख्या आहेत, म्हणजे कुठल्या 2 संख्या आहेत, तर इथे आहे पहिला आहे 84, ओके, आणि 105. तर यांचा आपण मसावी काढूया. तर पहिली संख्या घेऊया 84. तर त्या 84चा पहिल्यांदा मसावी काढूया. तर 84चा मसावी काढताना त्याच्या अवयव काढूया. 2ने भागलं तर 2 8 आणि 2 4. परत 2ने भागलं तर 42च्या निम्मे 21. 21ला 3ने भाग घालवायचा, 3 7 21 आणि परत 7 1 7. आता हे केल्यानंतर दुसरी संख्या आहे 105. तर आता जर 105 असेल तर 105ला 2ने भाग जाणार नाही, कारण एकक स्थानी किती आहे, 5 आहे. त्यामुळे 2 नंतर 3चा विचार करणार आपण. 3 त्रिक 9, 1 उरले आणि पुढचे 5, म्हणजे 3 5 15. आता हे 35ला 3ने भाग जाणार नाही, तर 3च्या पुढची मूळ संख्या 5, 5 7 35 आणि 7 1 7. आता यांचा जर मसावी काढायचा असेल तर मसावी काढत असताना या दोघांमध्ये जे जे सामायिक आहेत ते आपल्या मसावीच्या उत्तरामध्ये येणार. तर मग इथे 2 आहे, तर इकडे 2 नाहीये, सॉरी 2 तरी नाहीये. इथे 3 आहे, तर इकडे पण किती आहे, 3. ओके, जस्ट अ मिनिट, इकडे पण किती आहे, 3. तर हा 3 आला. इथे 7 आहे, तर इकडे पण किती आहे, 7. म्हणजे दोघांमध्ये जर विचार केला आपण तर सामायिक कोण येणार आहे, तर दोघांमध्ये सामायिक येताना येणार आहे 3 आणि 7. मग 3 7 किती येणार, 21. आणि हे पहिल्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे पहिल्याचं उत्तर काय लिहायचं तुम्ही, तर एका खोक्यात जास्तीत जास्त किती ठेवावे लागतील, तर पहिल्याचं उत्तर येणार आहे एका खोक्यात जास्तीत जास्त किती शब्द काढायचं, त्याच्या जागी ठेवायचं 21 फळे काय करावीत, ठेवावीत, असं उत्तर लिहायचं. त्याने एका खोक्यात जास्तीत जास्त 21 फळे ठेवावीत. आता फळे ठेवण्यासाठी कमीत कमी किती खोकी लागतील, तर त्याच्यासाठी सफरचंदासाठी लागणारी खोकी पहिला आहे आंबे आणि सफरचंद. तर याच्यामध्ये आंब्यांसाठी लागणारी खोकी, तर आंब्यांसाठी लागणारी खोकी किती, तर आंबे किती आहेत ते 84 आहेत आणि एकामध्ये किती बसणार,
21. तर 84ला 21ने भागायचं. जर तुम्ही हे चेक केलं 21 गुणिले 4 तर ते किती येणार आहे 84. त्यामुळे 84ला जर 21ने भागलं तर उत्तर किती येणार आहे 4. म्हणजे आंब्यासाठी किती लागतील 4. आता तसंच पुढे सफरचंदासाठी ओके सफरचंदासाठी लागणारी खोकी असं पूर्ण वाक्यातल्या मी थोडक्यात लिहिलंय. सफरचंदासाठी लागणारी खोकी. सफरचंद किती आहेत 105. त्याला जर 21ने भागलं तर समजा 21 गुणिले 5 केले तर 21 गुणिले 5 किती येणार 105. म्हणजे 105ला जर मी 21ने भागलं तर उत्तर किती येणार आहे 5. मग आता एकूण खोकी किती लागतील. ओके जस्ट अ मिनिट. एकूण खोकी तर ते आता आपण शोधायचं आहे. एकूण खोकी दोघांची बेरीज करायची. एकूण लागणारी खोकी तर एकूण लागणारी खोकी म्हणजे 4 अधिक 5 यांची बेरीज करायची. 4 आणि 5 किती येणार 9. म्हणजे याच्यासाठी एकूण आपल्याला 9 खोकी लागणार आहे.